नमस्कार. हर्षाच्या स्वयंपाकघरात आपलं सर्व सगळ्यांचं स्वागत. माझी आजची रेसिपी आहे सुकं खोबरं लसूण चटणी आणि करायला अतिशय सोपी पद्धत आणि चविष्ट खमंग पोळीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावणी आपल्याकडे जर आयत्या वेळी भाजी नसेल तर भात आमटी सोबत भाजीच्या जागी ही चटणी चालते. चला तर मग रेसिपीसाठी लसूण चटणीच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघू. तर मी इथे 4 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. छोटी अर्धी वाटी लाल तिखट घेतलेलं आहे. 1-2 चमचे साखर घेतलेली आहे. 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. सोलून लसूण घेतलेली आहे आणि छोटासा चिंचेचा गोळा लिंबा एवढा. ही चटणी अतिशय सुंदर लागते. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य अगदी मोजक्या साहित्यात ही चटणी होते आणि चवीला तर सुंदर आणि लसूण असल्यामुळे शरीराला अतिशय उपयुक्त. चला तर आपण आता सुरुवात करूया. आपण आता ही वाटी मोजून सुकं खोबरं घेणार आहोत. आता सुकं खोबरं आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. जास्त सुकं खोबरं भाजायचं नाही, कारण मुळातच ते सुकलेलं असतं आणि सुकं खोबरं म्हटल्यानंतर जास्त भाजायचा प्रश्न येत नाही आणि अति भाजल्यामुळे करपट वास येतो. त्यामुळे अगदी असं हाताला शेकेल एवढंच सुकं खोबरं भाजायचं. साधारण 3 ते 4 मिनिटं, फारच तर 5 मिनिटं सुकं खोबरं नुसतं परतून घ्यायचं. तांबूस कलर येईपर्यंत परतायचं नाही, म्हणजे लसणीला खोबऱ्याचा वास करपल्यासारखा लागतो. त्यामुळे आपल्याला जर सुक्या खोबऱ्याची लसूण घालून चटणी करायची असेल तर सुकं खोबरं हे जास्त तांबूस परतून न घेता 4 ते 5 मिनिटं गरम होईपर्यंतच परतावं. अशा बऱ्याच चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात
आता सुकं खोबरं, कढीपत्ता घालूनही फुटाण्याची डाळ घालून तशीही चटणी करता येते. त्याची पण रेसिपी मी आपल्याला दाखवेन. खोबरं परतून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. त्यातच मी लसूण घालणार आहे. लसूण जास्त घालायची म्हणजे काय होतं, आपल्याला कोलेस्ट्रॉलसाठी लसूण कंट्रोल करण्यासाठी लसूणचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी आपण लसूण थोडी जास्तच घालावी, म्हणजे वासही चटणीला छान लागतो आणि लसूण ही शरीराला पण उपयुक्त आहे. मी सगळी लसूण या खोबऱ्यात घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता मी यातच भाजलेले शेंगदाणे घातले आणि त्यातच लाल तिखट घालणार आणि वाटताना त्यात मीठ, साखर आणि चिंच असं घालणार आहे. आणि वाटून झाल्यानंतर सगळ्यात शेवट मी भाजून तीळ घालणार आहे. चला तर मी आता हे सर्व साहित्य मिक्सरला लावून घेते. अंदाजे आपल्याला मिक्सर लावताना मीठ घातलं पाहिजे, त्यामुळे आपण चवीनुसार मिठाचा वापर करावा. मिक्सर आता मी 2 खोबऱ्याचे आणि सर्व साहित्याचे 2 भाग केलेले आहेत आणि 2 भागात आता मी हे वाटून घेणार आहे. चला तर मग वाटून घेऊया. लसणीचा सुरेख वास सुटलेला आहे चटणीला. चटणी वासावरूनच छान झालेली आहे हे लक्षात येतं. त्याच कढईत मी आता तीळ भाजून घेते. लसूण चटणी तयार झालेली आहे. मिक्सरमधून मी लावून काढलेली आहे. आणि जेव्हा खोबरं, लसूण वगैरे आपण सर्व साहित्य मिक्सरला फिरवतो ना, तेव्हा जास्त बारीक करायचं नाही, जरा असं जाडसरच ठेवलं पाहिजे, म्हणजे चवीला चटणी खूप छान लागते. लसणीचा स्वाद लागतो, शेंगदाणे आहेत आत आणि तीळ पण आहेत म्हटल्यानंतर आत्ताच्या थंडीच्या सीझनला खूप ही चटणी म्हणजे अगदी सुरेख, आरोग्यवर्धक अशी ही चटणी आहे. आता हे मी तीळ भाजून झाल्यानंतर तीळ हे चटणीत घालणार आणि चटणी एक जीव सगळं मिसळून ठेवणार. तीळ तडतडू लागल्यानंतर मी आता गॅस बंद करते. लसूण चटणी तयार. हिवाळ्याच्या सीझनला ही चटणी अतिशय उपयुक्त
आणि गुणकारी असलेली ही चटणी आपण जरूर करून पहा. माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तोपर्यंत धन्यवाद.